मम्मी पप्पांचे भांडणं व्हायचे तर ते ड्रिंक करायचे, पप्पा मम्मीला हाकलून द्यायचे असे तसं. मग कधी कधी आम्ही 4 दिवस इकडं तर 4 दिवस तिकडं असं करत करत माझं शिक्षण अडथळा पडायचा. दुसऱ्यांच्या घरी नाही राहत आहेत म्हणून आम्ही मग रूम करून सेपरेट राहायला लागलो. मग तिथं पण मी पण मम्मीला खर्च परवडत नव्हता म्हणून मी पण कॅटरिंगच्या कामाला जायला लागलो. तेव्हा पण आमचा घर पुरवठा नव्हता होत. माझं शिक्षण, माझ्या बहिणीचं शिक्षण आमचं नव्हतं होत. म्हणून मग माझ्या मम्मीचा संपर्क केअरिंग हँडशी झाला. आंबी तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी कलाश्रम नावानं या प्रकल्पाची सुरुवात केली. आदिवासीमध्ये भिल्ल आणि पारधी आणि त्याच्यासोबत मग डोंबारी, कैकाडी, घिसाडी, कोलाटी, वडार आणि अशा सगळ्या ज्या भटक्या जमाती आहेत, गोसावी, डवरी गोसावी वगैरे, या जमातींसोबत आपलं काम चालतं दररोज. आणि त्यामुळे संस्थेच्या विषयीची माहिती ही लोक आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवतात आणि त्यांना वाटते की आपल्या मुलांना सुद्धा चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, तर ती लोक आपणहून इथे येतात. काही अंशी पोलिसांच्या माध्यमातून काही मुलं इथपर्यंत पोहोचतात जे रस्त्यावर मिळून येतात. आणि काही मुलं ही अशी आहेत की ज्यांचे वडील नाही किंवा आई नाही आहे आणि आजूबाजूच्या परिसरातली आहेत, काही त्या मुलांना निवारीची गरज आहे, अशी मुलं आपल्यापर्यंत पोहोच. इथे आता बेसिकली 4 मुख्य प्रोजेक्ट चालतात. एक महत्त्वाचा जो प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये मुलं आणि मुलींचं वसतिगृह. सध्या 105 मुलं मुली इथे राहतात. जसं मी म्हटलं की अन्न, वस्त्र, त्यानंतर आरोग्य, शिक्षण, संस्कार आणि संरक्षण ह्या ज्या मुख्य गोष्टींवर इथे काम चालतं. आपण सध्या जिथे बसलेलो आहोत ते मीरा भाईंदरमधलं पाली हे गाव आहे. सध्या इथे आपल्याला 24 मुलांची जी हजेरी आहे ती सध्या पेक्षा जास्त मुलं आज या केअरिंग हार्ट्स परिवारामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, संस्कार या सगळ्या गोष्टींचा लाभ घेताना आपल्याला दिसत आहे. त्यामध्ये खूप मोठे प्रोजेक्ट्स आणि संस्था करू इच्छिते. त्यासाठी खरोखर निधी उपलब्ध असेल तर हे सर्व आपल्याला करता येईल. मुलं ही मुलंच आहेत. मी शिकून मोठं होऊन पोलीस बनणार आहे. मला बँकेत काम करायचंय. मी मोठं झाल्यावर फायर एक्झिक्युशन ऑफिसर बनणार आहे. मला स्पोर्टमध्ये जायचंय.